कुमार शिवाजी जोरात बोला या थोडं. तालुक्यात कुणाला जनतेचं पडलेलं नाही. फक्त राजकारण शेती राजकारण कोण कोणत्यावर पक्षात उठून जातंय. जनतेचं कुणालाही घेणं देणं नाही. जनतेसाठी कोणीही सेवा करण्यास तयार नाही. ज्या जनतेचं म्हणणं आहे की राजकारणामध्ये कुणाला कुणा सुद्धा काही पडलेलं नाही, स्वतःला स्वतःच पडले. बाकी कुणा पुढची वाचवायचं पडलं. खुर्ची लोकांना, उमेदवारांना आणि पक्षांना खुर्ची वाचवायचे पडले. जनता कुठं आहे कुणा जनता कुठे हेच माहित नाही. म्हणजे राजकारण सध्या डोळे झाकून येते त्यात. झोपूनच चालू आहे. म्हणजे असं एक म्हणलं जातं, मांजर दूध पिताना डोळे झाकून दूध पितो. मी बघते ती सगळी. पण जगाला किंवा लोकांना सगळं दिसत असते. केलेलं पण आता आज जे फुटील त्याचं राजकारण झालं, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे काय राजकारण जनतेला आवडलेलं नाही. कोण कोणत्या पक्षात चालल्यामुळं हल्ल्या कार्यकर्त्यांच्या अडचणी वाढल्या. म्हणजे आज राजकारण हे कुठे होते, पक्षप्रवेश होत आहेत आणि ह्या पक्षप्रवेशामध्ये जनतेतून मात्र नाराजी सुरू होतोय. जनतेला मात्र हे राजकारण अजिबात आवडलेलं नाहीये. आज शहर असो किंवा गाव खेड्यात असू द्या, जनतेला मात्र होणारं राजकारण अजिबात आवडत नाही. जनतेला एक स्वच्छ आणि चांगलं राजकारण पाहिजे, ज्याचं कार्यकर्त्याला सुद्धा अडचण येणार नाही. जनतेने असं मत व्यक्त केलं. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात, बातचीत केलीत, त्यामुळे तुमचा आभारी आहे.